केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पेपरफुटी विरोधातील कायद्यावर चर्चा झाली आहे। पेपरफुटी प्रकरणी कडक कायदा आणणार आहेत। पेपरफुटी प्रकरणातील दोषींना 10 कोटींचा दंड, पेपरफुटी प्रकरणातील दोषींना 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली गेली आहे। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये 3 महिन्यांमध्ये सुनावणी पार पडणार आहे आणि सुधारणा विधेयकामध्ये पेपरफुटी प्रकरणी शिक्षेसह दंडाची तरतूद असेल। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, नेमकं काय घडलं या बैठकीमध्ये सविस्तर? बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये ज्या तरतुदी समोर येतात त्यामध्ये साधारणपणे जो पेपर फोडतो त्यातल्या दोषींना 10 कोटीचा दंड, त्याचबरोबर पेपरफुटी प्रकरणातील दोषींना 10 वर्षाची शिक्षेची तरतूद, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये 3 महिन्यात सुनावणी पार पडणार असं एक सुधारणा विधेयक जे आहे ते येत्या सोमवारी मांडलं जाणार आहे। या संदर्भात अगोदरच संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ तयार करून सूतोवाच केलं होतं। त्या दृष्टिकोनातून आजच्या कॅबिनेटमध्ये ही चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे। कॅबिनेटमध्ये आता ह्या संदर्भात चर्चा झाल्यानंतर हे विधेयक येत्या सोमवारी संसदेच्या लोकसभा किंवा राज्यसभेच्या सभागृहामध्ये मांडलं जाईल। त्यानंतरच या संदर्भामध्ये पुढील निर्णय घेतले जातील। सध्या या सगळ्या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये चर्चा सुरू आहे। विधेयकाच्या तरतुदी याच्यामध्ये अजून काही नक्की बदल करता येतील का या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे। सध्याच्या कायद्यामध्ये ज्या शिक्षा आहे त्याच्यापेक्षा कठोर शिक्षा या अंतर्गत केल्या जाऊ शकतात का या संदर्भात सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे। नक्कीच शिवाजी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।